ते आम्हाला सर्वांनाच अतिशय मनस्वी आनंद झालेला आहे आणि हीच भूमिका राज्य सरकारची पहिल्या दिवसापासून होती की आपण कोणत्या परिस्थितीमध्ये समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला होता आणि त्यामुळे आज त्याला यश मिळालंय. जिरंगे पाटील असतील किंवा अन्य मराठा समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत प्रत्येकाने आपापल्या परीने जे या सगळ्या आंदोलनामध्ये योगदान दिलंय. जे 58 मोर्चे निघालेत त्याच्यामध्ये आमचे काही मराठी बांधव हुतात्मे झालेत या आंदोलनामध्ये. आज खरं म्हणजे त्या सगळ्याच त्यांच्या परिवाराला सुद्धा एक आनंद झाला असेल की त्यांचं जे हुतात्मे होतं त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचं ते वाया गेलं नाही. म्हणून राज्य सरकारची कमिटमेंट जी होती ती आज पूर्ण झालेली आहे आणि त्याचा निश्चितच आनंद सगळ्या मराठी समाजाच्या बांधवांना आहे. राज्यातील अन्य समाजाला सुद्धा समाधान आहे की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता हा निर्णय झाला. मात्र सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यावर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुठेतरी ओबीसींवर अन्याय होतोय अशी भावना आहे आणि उद्या त्यांनी बैठक सुद्धा बोलवली. नाही, आता असं आहे की आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भात जे तत्व ठरलंय त्याच्यामध्ये काही लोकांची मतं भिन्नता असू शकेल, पण आता असं आहे की छगन भुजबळ जे आहे ते ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे निश्चितच त्यांच्या आणि माननीय मुख्यमंत्री स्तरावर काही चर्चा होईल. खरं म्हणजे याच्यामध्ये विनाकारण काही लोकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर. एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची महत्त्वाची भूमिका ही न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग नेमला होता मागास आयोग, तर त्याची पूर्तता करून तो उच्च न्यायालयापर्यंत टेकवण्याचं काम जे झालंय ते केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने झालं होतं. दुर्दैवानं त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर. ते अतिशय चुकीचं होतं आणि म्हणून माझी सगळ्याच मराठी बांधवांना विनंती आहे की या निमित्तानं कोणाला तरी बदनाम करण्याचं काही षडयंत्र कोणी करत असेल त्याला ती बळी नाही पडला पाहिजे. त्यांनी या निर्णयामध्ये आम्ही सगळे राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे नेते मान्य देवेंद्रजी किंवा आता अजितदादा आहेत, या सगळ्यांचंच योगदान होतं. त्यामुळे झालेल्या निर्णयाचा आनंद आहे, समाधान आहे. आता ही मनातली कटुता प्रत्येकाने काढून टाकली पाहिजे. गुन्हे मागे घेणे, घर जाळले जात असतील, पोलिसांवर हल्ले होत असतील, असे गुन्हे जर केवळ आंदोलनामुळे मागे घेतले जात असतील तर हे योग्य नाही. आता म्हणून म्हटलं की निर्णय झाला. आता याची आता प्रत्यक्ष कृती करताना जे काही गुन्हे मागे घ्यायचे आहेत याच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली होती की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, जे CCTV मध्ये दिसत आहेत, त्यांना कसं माफ करता येईल. पण तो शेवटी तो निर्णय राज्याच्या प्रमुखांनी घ्यायचा असतो. जी काही भावना जी आहे प्रत्येकाच्या स्वतःचे व्यक्तिगत मत असू शकतात, पण एकदा राज्य सरकारने निर्णय केला तर तो त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. मला समाधान आहे की महसूल मंत्री म्हणून आमच्या खात्याचा फार मोठा सहभाग या सगळ्या प्रक्रियेत राहिला. कारण शेवटी सॅम्पल सर्वे करणं, नोंदी शोधणं, घरोघर जाऊन लोकांची माहिती घेणं, यामध्ये आमच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा अतिशय उत्तम काम केले. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.